नमस्कार मित्रांनो, गुंतवणूक करत असताना प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनामध्ये प्रश्न असतो की माझ्या गुंतवणुकीवरती किती रिटर्न्स बनलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲब्सोल्यूट रिटर्न, CAGR रिटर्न्स आणि XRR रिटर्न ह्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. नंबर 1, ॲब्सोल्यूट रिटर्न. ॲब्सोल्यूट रिटर्न म्हणजे आपण एक उदाहरणासहित बघूयात. जसं एखादा इन्व्हेस्टर आहे, त्यांनी 1 लाख रुपये गुंतवणूक केली असेल आणि त्या 1 लाखावरती त्याला 20,000 रुपये जर अमाऊंट भेटली असेल, म्हणजे 1,20,000 रुपये त्याचे बनले असतील, तर 20% ॲब्सोल्यूट फॉर्ममध्ये त्याचा रेशो होतो. तर ह्या कॅल्क्युलेशनमध्ये पिरियड कन्सिडर केलेला नसतो की हे 20,000 किती कालावधीमध्ये बनलेले आहेत. नंबर 2, CAGR रिटर्न. CAGR रिटर्न्स म्हणजे कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट. उदाहरणार्थ, एखादा इन्व्हेस्टर 1 लाख रुपये गुंतवणूक करतोय आणि तो 3 वर्षामध्ये त्या 1 लाखावरती 33,000 रुपये त्याचं इन्कम होतं आहे, तर ह्या कॅल्क्युलेशनमध्ये त्याला कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट 10% असा होतो. नंबर 3, XRR रिटर्न. तर जसं आपण बघतो की SIPमध्ये इन्व्हेस्टर मंथली अमाऊंट इन्व्हेस्ट करतो आणि ओव्हर द पिरियड त्या अमाऊंटवरती त्याला रिटर्न्स होतात. तर हे रिटर्न कॅल्क्युलेट करण्यासाठी XRRचा फॉर्म्युला वापरण्यात येतो. तर XRR, जसं की आपण एक उदाहरण घेऊया, 10,000 रुपये तुमची मंथली SIP आहे आणि 3 वर्षासाठी तुम्ही ती गुंतवणूक केलेली आहे. त्याचं 3,60,000 रुपये कॉर्पस होतो आणि त्या 3,60,000च्या अगेन्स्ट त्याला रिटर्न्स उदाहरणार्थ 1,40,000 रुपये, म्हणजे टोटल कॉर्पस 5 लाख रुपये झालेला असेल, तर त्याचा XRR हा 3 वर्षासाठी अप्रॉक्सिमेटली 22.5% होतो. तर ॲब्सोल्यूट, CAGR आणि XRR संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही टीम आर्थिक सेतूशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.